नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी ब्रेडचं कटलेट करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। हे 2-3 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले, ते स्मॅश करून घ्यायचे आहेत। हे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची आणि थोडं मीठ घातले, हे वाटून घेतलेलं आहे असं। आणि तेल, मीठ लागलं तर मीठ घालायला लागणार आहे। आणि तेल कढईत तापत ठेवते तोपर्यंत तेल कडू दे। आणि ब्रेड घेतलेले आहे, तर हे ब्रेड कापून दाखवायच्या पोळी दाखवतो। त्या स्लाइस कढईचे काप काढून टाकायचे, त्याचे असे कापून घ्यायचे। तेल कडू दे तोपर्यंत बटाटे ह्या पोळी काढून घेतले, त्याचे काप त्याच्यात पाणी घालायचं, भिजवून घ्यायचं। कुस्करून घ्यायचे पहिल्यांदा चांगले। हे बटाटा आता कुस्करून घेतलेले आपण ब्रेडच्या पोळी त्याचे काप काढून घेतलेले, तर भिजवून घ्यायचे। असे ते बटाट्यात ते ब्रेड असं कुस्करून घ्यायचं। लसूण, कोथिंबीर, जिरं हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मीठ घातलेलं आहे मी मिरची वाटताना, लागले तर आणि मीठ घालायचं चवीनुसार आपलं, थोडं घालून घ्यायचं। आणि रवा विसरले मी सांगायचे, हे रवा आहे त्याच्यात, किंवा ब्रेड क्रम्स घ्यायचे, असं मळून घ्यायचं चांगलं आणि त्याचे गोळे करायचे। हे असे गोळे करून ठेवायचे ब्रेड क्रम्स मध्ये किंवा रव्यात गोळवून घ्यायचे। मी रवा घेतलेला आहे, असे गोल गोल करून घ्यायचे, मग तळायचे। तेल कढायला लागले तोपर्यंत हे गोळे करून घेतले, आता रव्यात घोळूया आणि आपण आता तेल काढलेलं आहे त्यात सोडूया। पण तळे तर चालतात गोळवून, मी रव्यात घोळवलं। असे खरपूस रंगावर ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे ब्रेडचे कटलेट, छान होतात। नाश्त्याला सुद्धा छान होतात, सॉस बरोबर खायचे किंवा चटणी बरोबर खोबऱ्याचं खाल्लं तरी पण चालतं, ओल्या चटणी बरोबर। हे गोल्डन कलरवर तळलेलं आहे, काढून घ्या आपण, गॅस बंद करा। आपण सर्व करूया। ही रेसिपी आता तयार आहे, ब्रेडचे कटलेट अशा पद्धतीने करून बघा, छान होतात। टोमॅटो सॉस बरोबर खायचं किंवा खोबऱ्याच्या ओल्या चटणीवर खायचं, चांगले लागते। नाश्त्याला एकदम छान होतात, करून बघा। आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।